नमस्कार, मी मंदाकिनी सपकाळ. कबीरायांमध्ये आपलं स्वागत. राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. रागात असलेली व्यक्ती आपल्या बोलण्यात वाईट साईट शब्दांचा वापर करत असते. ज्या व्यक्तीला हे शब्द बोलले जातात त्या व्यक्तीचे मन या शब्दांनी दुखावले जाते. म्हणून संत कबीर म्हणतात, कुटिल वचन सबसे बुरा, जारी करे सब छार, साधू वचन जल रूप है, बरसे अमृत की धार. मराठी दोहा. वाईट शब्दांचा वापर टाकतो सर्व जाळूनी, साधू वचन जलरूपी अमृत जाई बरसुनी. जेव्हा वाईट शब्दांनी बोलले जातात तेव्हा आजवर आपण जे काही चांगले केले असेल ते या वाईट शब्दांच्यामुळे सर्व काही जळून खाक होण्याची शक्यता असते. म्हणून आपल्या बोलण्यात वाईट शब्दांचा वापर नको. या उलट साधू वचने जी असतात, संत वचने जी असतात ती स्नेह आणि माधुर्याने युक्त असतात, अध्यात्माने भरलेली असतात. आणि आपण ज्यावेळी अशी साधू वचने ऐकतो त्यावेळी आपल्यावर कुणीतरी अमृताच्या धारांचा वर्षाव करत आहे असा भास होतो. म्हणून नेहमी साधू वचने, संत वचने जास्तीत जास्त ऐकण्याचा प्रयत्न करावा आणि त्या मार्गाने जाण्याचा आपण जर प्रयत्न केला तर आपले जीवन नक्कीच सुखकर होईल. म्हणून संत कबीर म्हणतात, कुटिल वचन सबसे बुरा, जारी करे सब जार, साधू वचन जल रूप है, बरसे अमृत की धार.